आजची स्टोरी आहे मित्र भेटला परवा. तर चला मग स्टोरीला सुरुवात करूया. मित्र भेटला परवा. खूप जुना, बऱ्याच वर्षापूर्वी भांडण झालं होतं आमचं. नेमकं कारणही आठवत नव्हतं मला. इतक्या वर्षानंतर म्हणाला, मुद्दामून भेटायला आलोय तुला. हा योगायोग नाही. क्षुल्लक कारणामुळे नाती तुटलेल्या सगळ्यांनाच भेटायचं ठरवलंय. सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो. अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजूला सारता आला नाही. तेवढा वेळच नाही मिळाला. विचारलं मी त्याला, अचानक उपरती होण्यामागचं कारण. चेहऱ्यावर शक्य तेवढा आलासच ना अखेरीस हा माज ठेवून तो मला म्हणाला, 2 महिन्यापूर्वी मला माझी चूक कळली. कॉलेजमध्ये 3rd इयरला असताना तू एकदा रप्पू केलेली पॅन्ट घालून आला होतास. ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात नेमकं ते माझ्याच लक्षात आलं आणि मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता. वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून असतील याची सोय केली. त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच. मी किमान 20 वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षूनच. तू त्यावेळी मला म्हणाला होतास, देव न करू आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येऊ. ती वेळ माझ्यावर आली. 2 महिन्यापूर्वी नाही शिवू शकलो मी ते भोग. नाही करू शकलो रप्पू. नाही बुजवता आलं मला माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा. ओतून ते एक चित्र माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं. गेला तो तडपडत मला सोडून. कदाचित मला दूषण देत, कसला बाप तू, अशी खिल्ली उडवत बहुधा मनातल्या मनात म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे. आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळं लावता येईल की नाही बघायला. यावेळी तू आपलं नातं रप्पू केलेलं पाहायला. त्यावेळी जेवढा हसलो मनापासून खदगळून, तेवढाच यावेळी मनापासून हमसून रडायला. सुन्न होऊन ऐकत होतो मी. संवेदना जागी असली की वेदनेला मोठं अंगण मिळतं बागडायला. देव करोनी तुझ्यावर ही वेळ न येवो चा असा टोकाचा अर्थ मला अजिबात अभिप्रेत नव्हता. घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना नि भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. तो त्याने नकळत केलेल्या पापातून अन मी नकळत दिलेल्या शापातून उतराईक उहू बघत होतो. मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो. दोघं मिळून एक नातं नव्याने रप्पू करत पाहत होतो. तात्पर्य, सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो. मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न झाला पाहिजेत. त्यासाठी सर्व नातेसंबंधांना जपा. कुणाचाही अपमान करू नका. कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी, आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितींनी कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-धुणे काढू नका. त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कोणीही नाही. आपल्या आचरणाने कोणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारू नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा व कधी अनावधानाने कोणी दुखावेलच तर वेळीच रप्पू करायला विसरू नका. सुंदर संदेश. थँक्यू. बाय.